तुम्ही आपण ग्रामीण भागात जोडून पाहतो. 20 वर्षाच्या अगोदर जर एखादा उमरीत भारतीय जनता पार्टीची भोंग्याची जर गाडी आली तर एखादा म्हातारा माणूस म्हणत होता की व्यापाऱ्याची गाडी आहे, बनियाची गाडी आहे. हा 20 वर्षाच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या गाडीला बनियाची आणि व्यापाऱ्याची पार्टी म्हणत होती. 20 वर्षाच्या अगोदर एखादा महाराष्ट्रातला माणूस जर एखादा परराज्यात गेला त्याला विचारलं तुम कहा के हो, जर आपण सांगितलं हम महाराष्ट्र के है तर त्याच्या तोंडून हेच निघेल आप छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो. म्हणजे महाराष्ट्रातला एखादा माणूस परराज्यात गेला तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात. आणि गुजरातचा एखादा माणूस जर महाराष्ट्रात ह्या उमरीत आला त्याला विचारलं तुम कहा के हो तर गुजरात के हो तर आपल्या तोंडून हेच निघेल की गुजरात के बनिया हो. म्हणजे गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात. आणि हे गुजरातचे दोन बनिया या देशाला बनवा बनवी करू राहिले आणि हे तुमच्या इकडे जे युरूची जोडी बनिया बनी करू राहिले. आणि तुम्ही बटंगेच्या कटंग्याच्या नादात ह्या शहरातले लोक बळी पडले. मग तुम्ही पहा 1 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीचं सरकार आलं, आता बटंगे कटंगे हा विषयच बंद झाला. कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आता बटंगे कटंगे म्हणतात तर अभिभाऊ उभे आहेत, तिकून भाऊ भी उभे आहेत. आता बटंगे कटंगे कसे चालतील? कोण की अभी भी है राऊत भी है, फिर बटेंगे कटेंगे कैसे? आता चालू केलं ओबीसी मराठा SC NT VGNT 1 वर्षापासून. तुम्ही पहा देवेंद्रजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर बटेंगे कटेंगे विषय बंद झाला आणि अख्ख्या समाजातले लोक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून दिले. मराठात भांडणं लावून दिले, ओबीसीत भांडणं लावून दिले, STत भांडणं लावून दिले, NTत भांडणं लावून दिले, VGNTत भांडणं लावून दिले. महाराष्ट्रातला देशातला एकमेव असा मुख्यमंत्री आहे की महाराष्ट्रातली जनता भोळीबाडी जनता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारा हा एकमेव मुख्यमंत्री आहे. कधी विचार केला नाही. हा भाग तुम्ही आपला ग्रामीण भागातला भाग आहे. यांनी कशा पद्धतीने जनतेची लूट केली, फसवणूक केली. अरे किती दिवस तुम्ही आम्हाला मतदान मागता? लाडल्या बहिणीच्या नावाखाली अजून मतदान मागता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.